एलपीजी घेऊन नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुजरातच्या वाडीनार बंदरामध्ये जहाज सुखरूप दाखल. क्रूड ऑइल घेऊन जग लाडके जहाज सुद्धा लवकरच पोहोचणार. राज्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक आढळला, तर संभाजीनगरमध्ये हॉटेलमधून 38 सिलेंडर्स जप्त. धुळ्यामध्ये सुद्धा 7 घरगुती सिलेंडर्स जप्त झाल्याची माहिती. पुण्यामधील चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा सर्रास काळा बाजार. एचपीसीएल कंपनीच्या गेटवरच काळा बाजार. कंपनीच्या गेटवर उभ्या ट्रकमधून सिलेंडर काढत विक्री. जालन्यामध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून 110 सिलेंडर्सची चोरी. मंठा मार्गावरील उटवद शिवारातील घटना. गोदामातून चोरट्यांनी 110 भरलेले सिलेंडर्स केले लंपास. महानगर गॅसकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पुरवण्यात येणाऱ्या गॅसमध्ये 20% कपात. हॉटेल चालकांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ. आतापर्यंत मुंबईतील सुमारे 50% हॉटेल्स बंद. फक्त ओटीपीद्वारेच होणार पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. बुकिंगनंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. इराणचा दुबई विमानतळावर हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर. हल्ल्यामुळे विमानतळावरील इंधन टाकीला आग. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे मोठे आवाज. सादाबाद पॅलेस संकुलाजवळ स्फोट झाल्याची माहिती. स्फोटाचं कारण नेमकं काय अजूनही अस्पष्ट. इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. खैबर शेकंड डागल्याचा व्हिडिओ IRGC कडून प्रसिद्ध. इराणच्या एरोस्पेस फोर्सनं शत्रूंच्या तळांना लक्ष्य केलं. UAE मधील फुजैराह तेल उद्योग क्षेत्रावर हल्ला. ड्रोन हल्ल्यानंतर भीषण आग. तेल लोडिंग तात्पुरत्या काळासाठी स्थगित. सुदैवानं जीवितहानी नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र राष्ट्रांचा धक्का. होर्मुझ सामुद्रधुनीतून युद्धनौका तैनात करण्याच्या मागणीला थेट नकार. फ्रान्स, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया या मित्र राष्ट्रांसह चीनचा सुद्धा नकार. मित्र राष्ट्रांच्या भूमिकेवर ट्रम्प संतापले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सहकार्य करा, अन्यथा नाटोच्या भविष्यासाठी वाईट होईल. ट्रम्प यांची धमकी. इराणच्या 7000 लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण प्रहार. 90% क्षेपणास्त्र क्षमता नष्ट. ट्रम्प यांचा दावा. इराणला 5 मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करू शकतो. ट्रम्प यांची धमकी. इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण हल्ला. हजारो लष्करी तळं उद्ध्वस्त केल्याचा सेंटकॉमचा दावा. इराणच्या अण्वस्त्र केंद्रापासून ते क्षेपणास्त्र तळांपर्यंत अनेक महत्त्वाची ठिकाणं लक्ष्य. काबूलमधील रुग्णालयावर पाकिस्ताननं हवाई हल्ला केल्याचा अफगाणिस्तानकडून आरोप. हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा दावा. अशी ही माहिती. पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये ड्रोनद्वारे हल्ला. ड्रोन हल्ल्यानंतर मोठा स्फोट. रावळपिंडी पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय असल्यामुळे तणाव वाढला. पाकिस्तानी वायुदलाची JF-17 विमान रावळपिंडीच्या आकाशामध्ये. एकोणीस मार्चला होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा नवा टीझर जारी. महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्ष्य. शिवाजी पार्कवर धडाडणार राज ठाकरेंची तूफ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा.
महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा झाल्याची शिंदेंची माहिती. नागपूरच्या महापौर उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर 16 लाखांचा खर्च. फक्त सजावटीसाठी 2.5 लाखांचा खर्च तर जेवणासाठी 4,44,000 रुपयांचा खर्च. पुढील 3 दिवस राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा. राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा. संपूर्ण राज्यामध्ये येलो अलर्ट जारी. यवतमाळमध्ये पूर्वीचं प्रेम, सूड आणि हत्येचा थरार. प्रेयसीनं पत्तीच्या पद्धतीनं काढला पूर्वीच्या प्रियकराचा काटा. डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून चाकूने वार करत दगडानं ठेचून तरुणाची हत्या. संभाजीनगरमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा हैदोस. मयूर पार्क परिसरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सुमारे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला. आणि भारतामध्ये मोठा दहशतवादी कट हाणून पाडला. राष्ट्रीय तपास संस्थांकडून मोठी कारवाई. 7 परदेशी नागरिकांना अटक झालेली आहे. कोलकाता विमानतळावरून अमेरिकन नागरिक ताब्यात.